सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मी शंकर बापूराव बागले, राहणार निगडी, तालुका जिल्हा सातारा। आणि मी पहिला पोतराच होतो। तर बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर मी माझ्या हाताने केस कापले। केस कापल्यानं माझ्या वडिलांनी मारले, का केस कापले म्हणून। मग वाक्य देवऋषांनी सांगितलं की चांदी सोन्याचा केस घे आणि कोल्हापूरला लक्ष्मी लावा। ते त्याने व्हायला काय हे मला माहित नाही, पण मी केस कापल्यानंतर दुसऱ्या वर्षी लगेच मिलिटरीत भरती झालो। भरती झाल्यानंतर मी फर्स्ट मारला होतो। फर्स्ट मार मध्ये नोकरी केली। 3 लढाई केल्या, 61, 62, 65, 71 लढाई करून आलो। लढाई करून आल्याच्या नंतर मला बाबासाहेबांच्या बरोबर बाबासाहेबांसाठी लय कळकळ होती, म्हणून मी भीमाबाई आंबेडकरच्या तिथे एका मुसलमानाला झोपडं एकात घेतलं आणि तिथं मी राहिलो 12 वर्षे। 12 वर्ष राहिल्यानंतर तिथं मुंबईवरनं लोक यायची, मुंबईवरून येऊन बुद्ध जयंती तिथं साजरी करायची। भीमाबाईच्या तिथं साजरी करायची। माझ्याकडे यायचे, आपले माझ्या इथं काय मिळायचं माझ्या शक्तीनुसार आपलं चक्की भाकरी त्यांना द्यायचो, ती मला चांगली नाव द्यायची। आणि मग हळूहळू आता साताऱ्यात 6 गुंठ जागा घेऊन मला 3 मजली बंगला आहे। बंगल्याचं नाव सिद्धी आहे आणि मी कदमबागेच्या पाठीमागे राहतो। मी जसं बाबासाहेबांनी बुद्धाचा मार्ग दाखवला त्या मार्गाने गेल्यामुळं आज माझी एवढी प्रगती आहे की मी सांगू शकत नाही। माझ्या मुलाचा एक पुण्याला प्लॉट आहे। पुन्हा माझा स्वतः इथं 3 गुंठ जागा साताऱ्यात आहे, 3 मजली बंगला आहे। आणि बाबासाहेबांच्या कृपेमुळे मला सर्व झालं। माझं मी जसं केलं तसं तुम्ही बाबासाहेबांच्या विचारात राहिला, तुमचं माझ्यापेक्षा दुपटीनं होईल। तर बाबासाहेबांचे विचार तुम्ही विसरू नका आणि इथनं पुढे तुम्ही जायला पाहिजे। चांगला विचार ठेवा, चांगल्या विचाराने चांगली कामं होतात। चांगल्याची संगत करा, चांगल्या संगत केल्यानंतर चांगलंच होतं। जय भीम। हर एक कुठलीही जयंती असली तर मी माझ्या शक्तीनं काय फळ वाटप, पेढे वाटप असं करतो। हर एक जयंतीला, कुठली बी जयंती असो ते मी तर्फे आपलं दान करत राहतो। मी माझे सैनिक आहे, त्यामुळं मला चांगली कळकळ असल्यामुळं माझ्या कमाईमधला कमीत कमी 4 हिस्सा तरी मी धार्मिक कामाला खर्च करतो हर एक वेळेला। जसं मी हर एक वेळा दान करतो तसं हर एकाने मी दान करावं आणि हे वाढवावं किंवा आपल्या मनातली भावना काय आहे तर असे प्रत्येकाने सहकार्य करावं आणि दान करावं, हेच माझी इच्छा आहे। जय भीम।